काल रात्री मी एवढी प्यायलं होतो की शुद्धीवर नव्हतोच. घरात पाहुण्यांची गर्दी, झोपायला जागा पुरत नव्हती, म्हणून सगळे एकाच मोठ्या खोलीत आडवे पडले होते. लाईट नसल्यामुळे घरात पाकच अंधार होता आणि माझी बायको नेमकी कुठे झोपली याचा मला काहीच अंदाज येत नव्हता. अंधारात धडपडत मी माझी बायको समजून चक्क वहिनीच्या शेजारी जाऊन पडलो. आजचा स्पर्श नेहमीपेक्षा थोडा वेगळा आणि भरदार वाटत होता. पण नशेच्या धुंदीत मी कसलाच विचार केला नाही आणि तसाच सकाळपर्यंत पडून राहिलो आणि रात्रभर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कथेमध्ये. चला तर आपण आजच्या या कथेला सुरुवात करूयात. मी कबीर, 32 वर्षाचा तरुण, पुण्यात एका नामांकित IT कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी करतो. माझ्या आणि इराच्या लग्नाला आता 3 वर्षे उलटून गेली होती. आमचा संसार अगदी एखाद्या गोड स्वप्नासारखा बहरत होता. इराचं रूप अगदी एखाद्या अप्सरेसारखं, गोरापान रंग आणि नाजूक बांधा आणि हरणीसारखी पाणीदार डोळे. नुसतं तिला पाहिलं तरी माझा ऑफिसचा सगळा शीन कुठल्या कुठे पळून जायचा. पण आमच्या या हसत्या खेळत्या संसारात आणखीन एक व्यक्ती कायम सावलीसारखी सोबत असायची. त्या म्हणजे माझ्या मोठ्या वहिनी, सुप्रिया वहिनी. माझ्या मोठ्या भावाचं 2 वर्षापूर्वी एका भयंकर ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं आणि तेव्हापासून वहिनी आमच्याकडेच राहायला आल्या होत्या. वहिनीचं व्यक्तिमत्व म्हणजे अगदी वेगळंच असायचं. वयाचा आकडा वाढला असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नव्हतं. त्यांचा उजळ रंग, कपाळावरची छोटीशी लाल टिकली आणि वागण्यातला तो एक खानदानी रुबाब. कोणीही त्यांच्या आदरयुक्त प्रेमात पडावं असं त्यांचं रूप होतं. मजेची गोष्ट म्हणजे इरा अगदी हुबेहूब त्यांच्यासारखी दिसायची. फक्त दोघींच्या वयात थोडं अंतर होतं. कधी मला भास व्हायचा की इरा म्हणजे सुप्रिया वहिनीचं तरुणपणातलं रूपच आहे. तो शनिवारचा दिवस होता. बाहेर मस्त पावसाची रिपचिप चालू होती. ऑफिसवरून थकून भागून आलो आणि तसाच सोफ्यावरती जाऊन पडलो. घरात छान मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात मागून इराची चाहूल लागली. तिने तिचे पावसाने ओले झालेले गार हात माझ्या डोळ्यांवरती घट्ट ठेवले आणि लाडात म्हणाली, "ओळखा पाहू मी कोण?" तिचा तो गोड आवाज कानावर पडताच माझा सगळा थकवा गायब झाला होता. मी तिचे हात धरले, ओठांजवळ नेले आणि हलकीशी पप्पी घेत म्हणालो, "माझा जीव की प्राण, माझी इरा." हे ऐकून ती चांगलीच लाजली. गालावरती आलेली ती लाजेची लाली पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, पण ती पटकन बाजूला झाली. "कबीर, जरा दमानं घ्या, वहिनी आहेत घरात. आणि ऐका ना, आज गावाहून वहिनींच्या घरच्यांचा फोन आला होता. पुढच्या आठवड्यात नाशिकला कुलदेवीची मोठी जत्रा आहे. वहिनींना तिथे जायचं आहे आणि त्यांनी आपल्यालाही आग्रहाचं निमंत्रण दिलं. खूप दिवसांनी सगळी फॅमिली एकत्र जमेल. आपण जाऊया का?" तिने विचारलं. मी तिला कवेत घेत म्हणालो, "तू म्हणशील तिथे यायला मी तयार आहे, पण आधी माझी फी तर दे." असं म्हणत मी तिच्या ओठांजवळ गेलो. ती पूर्णपणे माझ्या मिठीत विरघळून गेली. बाहेर पावसाचा जोर आणि आत आमच्या श्वासांची धडधड वाढतच चालली होती. आम्ही त्या रोमॅन्टिक दुनियेत पूर्णपणे हरवून गेलो होतो. तेवढ्यात किचनमधून वहिनींच्या पैंजणाचा छुमछुम आवाज आला. इरा दचकून बाजूला झाली, कपडे सावरले आणि लाजत मुरडत किचनकडे पळाली. मी सोफ्यावरती पडून राहिलो खरं, पण मनात एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती. शनिवारी पहाटेच आम्ही नाशिकला जायला गाडी काढली. पावसाचे दिवस असल्यामुळे बाहेरचा निसर्ग एकदम हिरवागार
आणि भारी दिसत होता. वहिनी मागच्या सीटवर बसल्या होत्या आणि इरा माझ्या शेजारी. गाडीत मस्त गाणी लावली होती. ड्रायव्हिंग करताना माझं लक्ष सतत आरशातून मागे बसलेल्या वहिनींकडे जात होतं. पांढरी साडी नेसलेल्या वहिनी खिडकीबाहेर बघत होत्या. वाऱ्याची झुळूक त्यांच्या केसांपाशी खेळत होती. त्या एकदम शांत आणि भलत्या सुंदर दिसत होत्या. वाटेत एका ढाब्यावरती आम्ही चहा प्यायला थांबलो. इरा वॉशरूमला गेली होती आणि मी वहिनीसोबत टेबलवरती बसलो होतो. कबीर, तू गाडी एकदम भारी चालवतोस बरं का. पावसाचा अजिबात त्रास झाला नाही मला, वहिनी त्यांच्या नेहमीच्या शांत स्वरात म्हणाल्या. थँक्यू वहिनी. खरं तर तुमच्यासारखी सोबत असली की प्रवास आपोआपच छान वाटतो. मी त्यांच्या डोळ्यात बघत उत्तरलो. माझ्या मनात अजिबात काही काळंबेर नव्हतं. पण त्या क्षणी आमच्या नजरा भिडल्या आणि वहिनींनी लाजून नजर खाली वळवली. खांद्यावरचा पदर सावरताना त्यांच्या चेहऱ्यावर जी लाज होती ती मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. दुपारपर्यंत आम्ही नाशिकच्या वाड्यावरती पोहोचलो. ते एक भलं मोठं घर होतं. जुने लाकडी खांब, मोठं अंगण आणि आजूबाजूला झाडी होती. तिथे गेल्यावर आमचा एकदम रावरंगी पाहुणचार झाला. घरात उत्साहाचं वातावरण होतं. संध्याकाळ जशी जशी पुढं सरकू लागली तशी हवेतच थंडी वाढू लागली. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि घरात उबदार शेकोटी पेटवली होती. काही मित्र आणि नातेवाईकही जमले होते. खूप दिवसांनी सगळे एकत्र आल्याने गप्पांचा फळ चांगलाच रंगला आणि पुरुषांच्या घोळक्यात दारूच्या बाटल्या उघडल्या गेल्या. इराने जाता जाता मला हळूच ताकीद दिली होती. कबीर, जास्त पिऊ नका प्लीज. वहिनींचे नातेवाईक आहेत, थोडं भान ठेवा. मी तिला डोळा मारत म्हणालो, काळजी करू नकोस राणी, असं म्हणालो. पण गप्पांच्या नादात आणि मित्रांच्या आग्रहाखातर माझा तोल सुटलाच. 2 पेगचे 4 कधी झाले हे मलाच कळलं नाही. नशेने माझ्या डोक्यात चांगलीच किक मारली होती. पाय जमिनीवरती टिकत नव्हते आणि डोळे जड पडले होते. 11:30 सुमारे वाजले असतील. पाहुणे मंडळी जास्त होते आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे घरातल्या सगळ्या खोल्या फुल झाल्या होत्या. अखेर जुन्या पद्धतीप्रमाणे सगळ्यांनी एकाच मोठ्या हॉलमध्ये गाद्या टाकून झोपण्याचा निर्णय घेतला. एका साईडला सगळे पुरुष, मग मी, माझ्या शेजारी इरा, तिच्या बाजूला सुप्रिया वहिनी आणि पुढे इतर बाया, अशी झोपायची सेटिंग लागली. 12 वाजता हॉलची लाईट गेली आणि सगळीकडे धप्प अंधार पसरला. फक्त बाहेर कोसळणारा पाऊस आणि वाऱ्याचा सुसाट आवाज घुमत होता. माझ्या अंगात दारू भिनली होती आणि डोकं भयंकर दुखायला लागलं होतं. मध्यरात्री मला अचानक तहान लागली. कसा बसा उठलो आणि पाणी प्यायला लागलो आणि परत ते झाल्यावर परत झोपायला गेलो. पण दारूच्या गुंगीत माझ्याकडून एक भयानक चूक घडली. मी माझ्या जागेवर जाण्याऐवजी इराच्या पलीकडे म्हणजे सुप्रिया वहिनींच्या शेजारी जाऊन आडवा झालो. अंधार एवढा दाट होता की हातावर हात दिसत नव्हता. मित्रांनो, पुढे जे झालं ते ऐकून तुमचेही डोळे उघडेच राहतील. भाग 2 हवा असेल तर पटापट कमेंट करा. जेवढ्या जास्त कमेंट्स तेवढ्या लवकर भाग 2 येईल. भेटूया पुढच्या अशा एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.